या कोल्ड्रिंकला पहा किती छान असा रंग आलाय। कोणताही आर्टिफिशियल कलर न वापरता किंवा कोणत्याही प्रकारचं फळ न वापरता हा रंग आलाय। पाहूनच हे एवढं टेम्पटिंग दिसतंय की लगेचच एक ग्लास भरून पिण्याची इच्छा होते। आणि रखरखत्या उन्हामधून आल्यानंतर तुम्हाला जर एक ग्लास असा हातात मिळाला तर तुमचं पोट भरेल, पण मन अजिबात भरणार नाही। हे कोल्ड्रिंक बनवण्यासाठी घरातील उपलब्ध साहित्याचाच वापर करतोय। शिवाय तुम्हाला बाहेर जर मस्तानी, मिल्कशेक, फालुदा खायचा म्हटलं तर खूप जास्त खर्च येतो। त्या मानाने हे कोल्ड्रिंक्स अगदी कमीत कमी खर्चामध्ये तयार होईल। पूर्ण कुटुंबासाठी तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये हे कोल्ड्रिंक बनवू शकता। तर आपलं हे कोल्ड्रिंक्स बनवण्यासाठी मी इथं 1 कप एवढी साखर घेतली आहे। साखर आपल्याला भांड्यामध्ये पसरवून घालायची आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे। साखर भांड्यात पसरवून घातल्यानंतर आपल्याला लगेचच तिला चमचा किंवा उलटणं लावायचं नाही। तर इथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, खालच्या बाजूने साखर थोडीशी वितळू लागली आहे आणि या स्टेजला आपल्याला साखर मिसळून घ्यायची आहे। म्हणजे यालाच उलटण्याने किंवा चमच्याने मिसळायचं आहे। पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपल्याला इथं थांबायचं नाही। तसं केलं तर साखर आपली करपण्याची शक्यता असते। त्यामुळे थोडीशी साखर साईड होऊन वितळू लागल्यानंतर लगेचच ती मिसळून घ्यायची। म्हणजेच आपल्याला इथं त्याचं कॅरमेल तयार करायचं आहे। ही सर्व कृती करेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। सुरुवातीला साखर मिसळताना तुम्हाला वाटेल की ही खूप कडक होत आहे, पण तसं न होता उष्णतेमुळे ती पूर्णतः छान अशी विरघळली जाते। कॅरमेल बनवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जाडबुडाचंच भांडं वापरायचं आहे, नाहीतर साखर लगेचच करपण्याची देखील शक्यता असते आणि आपलं कॅरमेल काळपट होऊ शकतं किंवा करपट चव त्याची येऊ शकते। इथं भांड्यामध्ये तुम्ही कढई, पातेलं किंवा नॉनस्टिक कढई देखील वापरू शकता। तर तुम्ही इथं पाहू शकता आपली साखर आहे ती पूर्णतः विरघळली आहे आणि एकदम छान अशा गोल्डन रंगाचं कॅरमेल आपलं इथं तयार आहे। कॅरमेल तयार झाल्यानंतर किंवा साखर पूर्ण विरघळल्यानंतर आपल्याला यामध्ये लगेचच पाव कप एवढं पाणी घालायचं आहे, किंवा ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने तुम्ही साखर घेताय त्याचं पावभाग एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे। पाणी घालताना कॅरमेल खूप गरम असतं आणि पाणी थंड असतं, त्यामुळे त्यामध्ये बरीचशी वाफ तयार होते। त्यामुळे थोडंसं जपूनच हे काम करायचं आहे। जेव्हा आपण कॅरमेलमध्ये पाणी घालतो तेव्हा कॅरमेल खूप गरम असतं, त्यामुळं पाणी साखरेसोबत लवकर मिसळलं जात नाही, पण जसजसं तुम्ही हलवत जाल तसतसं ती पटकन मिसळली जाते। तर इथं पाहू शकता पूर्ण पाणी साखरेसोबत मिसळलं गेले आणि छान असं आपलं साखरेचं सिरप इथं तयार झाले। रंग तर एकदम सुरेख आलाय। एकदम चमकदार असं साखरेचं सिरप आपलं परफेक्ट असं इथं तयार आहे। आता याच ठिकाणी आपल्याला यामध्ये 1 लिटर एवढं दूध घालायचं आहे। इथं दूध तुम्ही कच्चं, तापवलेलं, गाईचं किंवा म्हशीचं असं कोणत्याही प्रकारचं वापरू शकता। इथं मी दूध नॉर्मल टेम्परेचरचं घरी जे रोज येतं तेच वापरले। आता आपल्याला सुरुवातीला जे शुगर सिरप आहे आणि आपलं हे दूध आहे ते छान असं मिसळून घ्यायचं आहे। सुरुवातीला जर तुम्हाला वाटलं की जे आपलं शुगर सिरप आहे ते थोडंसं कडक बनलं आहे तर काहीच काळजी करण्याची गरज नाही, ते लगेचच दुधामध्ये छान असं विरघळलं जातं। तर सुरुवातीला दूध आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत छान उकळून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून आपण इतर तयारी करूयात। खास उन्हाळ्यासाठी आपण हे कोल्ड्रिंक बनवतोय, त्यामुळं उन्हाळ्याचे जे त्रास होतात किंवा उष्णतेचे जे त्रास होतात ते कमी व्हावेत यासाठी मी इथं सब्जा वापरते। तर 2 चमचे एवढा सब्जा आपण थोड्याशा पाण्यामध्ये भिजवत घालूया। सब्जाचे खूप छान असे फायदे आपल्या शरीराला उन्हाळ्यामध्ये मिळतात। शरीराला थंडावा देण्याचं काम सब्जाच्या बिया करतात। पाण्यात टाकल्यानंतर लगेचच या फुलू लागतात। आपण आता या थोडा वेळ साईडला झाकून ठेवूयात, म्हणजे त्या छान अशा फुलल्या जातील। तर या ठिकाणी आता आपल्याला पुढचा घटक पाहिजे आहे, तो म्हणजे कस्टर्ड पावडर। तर इथं मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे। ही तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या किराणा दुकानामध्ये अगदी सहज मिळून जाईल। तर इथं मी 1 चमचा एवढी कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि यामध्ये थोडंसं नॉर्मल दूध घातलं आहे। सुरुवातीला थोडंच दूध घालायचं, म्हणजे याच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत। कस्टर्ड पावडरची ही स्लरी बनवण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर देखील करू शकता। आणि समजा तुमच्याकडे जर या ठिकाणी कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर आणि व्हॅनिला इसेन्सचा वापर देखील करू शकता। तर आपली सब्जा भिजवून होईपर्यंत
कस्टर्ड पावडरची स्लरी बनवेपर्यंत आपलं दूध देखील छान उकळत होतं आणि तुम्ही पाहू शकता याचा रंग देखील कॅरमलमुळे एकदम सुरेख असा आला आहे. अगदी रबडीप्रमाणे याचा रंग आला आहे. आता आपण जी कस्टर्ड पावडरची स्लरी बनवली आहे ती आपल्याला एकदा हलवून घ्यायची आहे, कारण कस्टर्ड पावडर लगेचच तळाशी बसण्याची शक्यता असते. तर एकदा छान अशी मिसळून घ्यायची आणि आपल्याला हळुवारपणे ही या दुधामध्ये मिसळायची आहे. पण जेव्हा आपण ही दुधामध्ये घालतो तेव्हा दूध आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, कारण लगेचच याच्या गुठळ्या होण्याची दुधामध्ये शक्यता असते. या ठिकाणी आता आपल्याला दूध एकसारखं असं हलवत राहायचं आहे, कारण आपण यामध्ये कस्टर्ड पावडर घातली आहे आणि ती जर हलवली नाही तर त्याच्या कुठेतरी गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळं ती पावडर शिजेपर्यंत कंटिन्यू आपल्याला चमचा इथं हलवत राहायचं आहे. हे कोल्ड्रिंक बनवण्यासाठी आपण मिल्क पावडर, खवा किंवा काजूची पेस्ट किंवा बदामाची पेस्ट असं काहीही वापरलं नाही, तरी देखील तुम्ही पाहू शकता आपल्या या दुधाला किंवा या कोल्ड्रिंकला छान रंग आला आहे आणि दाटसरपणा किंवा क्रीमीपणा देखील आला आहे आणि रंग देखील एकदम सुरेख आला आहे, कारण आपण इथं साखर डायरेक्ट न वापरता त्याचं कॅरमल बनवलं होतं. आता आपल्या कोल्ड्रिंकला अजून छान रंग यावा, अजून छान सुगंधित असं बनावं म्हणून इथं मी थोडंसं केशर अगोदरच पाण्यात भिजवलं होतं, ते यामध्ये घालून घेतलं आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर आपल्या या रबडी कोल्ड्रिंकला अजून छान अशी टेस्ट यावी म्हणून मी पाव चमचा एवढी वेलची पूड टाकून घेतली आहे. कोल्ड्रिंकला छान चव आली आहे, छान रंग आला आहे, छान दाटसरपणा आला आहे. पळीवर याच्या मागच्या बाजूला रेष ओढली तर पहा ती सहजपणे उमटते आहे आणि दिसते देखील. म्हणजे आपलं परफेक्ट टेक्स्चरचं रबडी कोल्ड्रिंक इथं तयार आहे. आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात. जसजसं थंड होत जाईल तसतसं याचा दाटसरपणा अजून छान असा वाढत जाईल, छान क्रीमीनेस त्याला येईल आणि रंग देखील अजून असा छान खुलून येईल. तर तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर हे अजून दाटसर बनलं आहे आणि रंग देखील थोडासा डार्क असा झाला आहे, एकदम छान असा खुलून आला आहे. आता आपण ज्या सब्जा भिजवून घेतल्या होत्या त्या यामध्ये घालूयात. एकदा का जर तुम्ही हे कोल्ड्रिंक बनवून प्याला तर तुम्हाला मार्केटमधील मिल्कशेक, फालुदा, मस्तानी यांची आठवण अजिबात येणार नाही. एकदम पौष्टिक तर बनतेच, कारण यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल किंवा कोणताही फूड कलर वापरला नाही. आपण बनवलेलं हे रबडी दूध कोल्ड्रिंक चवीला आणि दिसायला तर एकदम टेम्पटिंग आहेच, पण याचा रिचनेस अजून वाढावा यासाठी मी यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप देखील टाकून घेतलेत. आणि सध्या मला फक्त 2च ग्लास इथं सर्व करायचे होते म्हणून मी थोडंसं दूध कोल्ड्रिंक एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि शिल्लक राहिलेलं दूध कोल्ड्रिंक फ्रीजमध्ये ठेवलं आहे. जेव्हा तुम्हाला हे सर्व करायचं असतं त्यावेळीच यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे टाकू शकता, म्हणजे हे एकदम थंडगार आणि चिल्ड असं तयार होईल. त्यासोबतच छान लुक यावा म्हणून मी इथं देशी गुलाबाच्या थोड्याशा पाकळ्या कट करून देखील टाकल्यात, म्हणजे दिसायला हे अजून आकर्षक दिसतं. आणि म्हणतात ना, पदार्थ अगोदर नजरेने खाल्ला जातो आणि नंतर जिभेने चाखला जातो. अगदी त्याचप्रमाणे हे दिसायलाच एवढं आकर्षक, एवढं टेम्पटिंग दिसतंय की पाहता क्षणी पिण्याची इच्छा होते. आणि रखरखत्या उन्हामधून आल्यानंतर तुम्हाला जर हातात असा तयार रबडी दूध कोल्ड्रिंकचा एक ग्लास दिला तर काय बिशाद आहे तुमची नाही म्हणण्याची. शरीराला, पोटाला, मनाला एकदम थंडगार आणि तृप्त करणारं हे रबडी दूध कोल्ड्रिंक किंवा दूध सरबत तुम्ही या उन्हाळ्यात एकदा तरी नक्की ट्राय करा, कारण घरात उपलब्ध साहित्यात हे अगदी पटकन तयार होतं, शिवाय अगदी कमीत कमी खर्चामध्ये तयार होतं. कोणताही मिल्कशेक, फालुदा, आईस्क्रीम, फ्रूट ज्यूस सर्व काही यापुढं फिके पडेल. तुम्ही याला दुधाचं सरबत, दूध कोल्ड्रिंक किंवा मिल्कशेक देखील म्हणू शकता. नाव कोणतंही द्या, चवीला मात्र हे एकदम अप्रतिम आहे. दूध कोल्ड्रिंकचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असणार, त्यामुळे एक लाईक करायला अजिबात विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना देखील जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे या उन्हाळ्यामध्ये ते देखील या दूध कोल्ड्रिंकचा स्वाद घेऊ शकतील. चला तर मग आज इथेच थांबूयात. उद्या पुन्हा नव्याने भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.